पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। पाटणमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराविरोधात आमरण उपोषण। सातारा जिल्ह्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या सौ. सलमाताई मुल्ला यांनी पाटण पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, एकता सातारा जिल्हा युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राज चव्हाण यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। कनिष्ठ अभियंता अविनाश व्यवहारे, सेक्टर उपअभियंता बी पारचे आणि आर एंटरप्राइजेस यांच्याशी संबंधित कथित भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे संबंधित विभागाकडे सादर करण्यात आल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे। मात्र 6 महिन्यांहून अधिक काळ उलटूनही या प्रकरणात प्रभावी चौकशी अथवा प्रशासकीय कारवाई झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे सौ. सलमाताई मुल्ला यांनी सांगितले। दरम्यान संबंधित तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करावी, तसेच आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करून तोडगा काढावा अशी मागणी राज चव्हाण यांनी केली आहे। या आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। यापुढे समाजकार्यासाठी योग्य आणि समाजहिताची भूमिका मांडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे ऐकून कोणतेही गट, तट अथवा पक्षभेद न पाहता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे तसेच महाराष्ट्र महासचिव दादासाहेब ओवळे यांच्या नेतृत्वाखाली समाजकार्य आणि समाजहितासाठी सदैव खंबीरपणे साथ देत राहू, असे राज चव्हाण यांनी नमूद केले। या कथित प्रकरणाची प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते आणि उपोषणावर कोणता तोडगा निघतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। काय सांगाल तुम्ही आज उपोषण चालू केले त्याबद्दल? जय भीम जय शिवराय। सलमा मॅडम यांनी आज जे 15 ऑगस्ट रोजी जे उपोषणाचा जो निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाची खरं तर पहिल्यापासून संबंधित प्रशासकीय यांनी दखल घेतली पाहिजे होती, पण त्यांनी तसं न करता फक्त त्यांनी कागदपत्र माणसांची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करूनच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, माननीय महासचिव दादासाहेब ओवाळ, तसेच कैलासभाऊ जोगदंड प्रदेशाध्यक्ष, तसेच बाळासाहेब पवार महाराष्ट्र संघटक यांनी सगळ्यांनी मिळून या प्रकरणाची चौकशी करून सामाजिक कार्यकर्ते आमच्या ज्या उपोषणाला बसलेले आहेत त्यांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे। तर मला थोडक्यात म्हणायचं असं की यावेळी 15 ऑगस्ट हा दिवस म्हणजे एक स्वातंत्र्य भारताचा दिवस मानला जातो, सगळीकडे उत्साह त्याचा साजरा केला जातो, पण इथे पाटण तालुक्यातील पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई साहेब यांच्या पाटणमध्ये जर आपण उपोषणासारखा जर या दिवशी उपोषणासारखा जर मार्ग निवडला असेल तर त्या गोष्टीत काहीतरी तथ्य असते। त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणाला कशी योग्य न्याय देण्याचं काम त्यांनी करावं आणि आगामी काळात तसं न झाल्यास रिपब्लिकन पार्टीतर्फे आम्ही या संपूर्ण घटनेचा निषेध तर करतोच, पण संबंधित ठेकेदार जी काळ्या यादीत टाकूनसुद्धा त्यांनी जो फसवणुकीच्या मार्गाने सगळ्यांची मिलीभगत जे अधिकारी असतील त्याला पाठबळ पुरवणारे अधिकारी तसेच संबंधित कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, या आमची प्रमुख मागणी आहे। त्यासाठी रिपब्लिकन पक्ष हा रस्त्यावर उतरून ताईंना पाठिंबा देण्याचे कार्य करणार आहे। पाटण तालुक्यात गावामध्ये
समिती नेमली आहे, चौकशी करू, आम्ही कारवाई करू म्हणून. आतापर्यंत त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही आहे. परत मी त्यांना हे दाखवण्यासाठी आज आमरण उपोषण करते पंचायत समितीच्या समोर. त्याचा पहिला दिवस. त्याच्यासाठी पाठिंबा मला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे यूथचे जिल्हाध्यक्ष आहे, त्यांनी आज मला पाठिंबा दिला आहे. तुमच्या मागण्या काय आहेत? माझ्या मागण्या कारवाई तुम्ही केली नाही, फक्त कागदोपत्री आहे. मला ती प्रत्यक्षात कारवाई करा, त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, चौकशी लावून योग्य ती कारवाई करून मला दाखवा. मी याच्यावर प्रवृत्त होईल. अधिकारी कोण आहेत? व्यवहारे अविनाश व्यवहारे आहेत, कनिष्ठ अभियंता. त्यांची इथे कारवाई न करता त्यांची कराड पंचायत समितीत बदली केली आहे आणि रिटायर BB परीन जे आहेत ते आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर आहे भालदार आणि आर्पेंटर पॅकेजचा पठाण.